आहे का? सलाईन लागल्यामुळे आईला 8-10 सलामच्या फोटो आता मी हातात घेते लावलेले आता सगळे दुरून घ्या दुरून जाऊ नका बाबा असंच बघून दुरून जाऊ ते बी काल मग झुकले तर हे तर पडण्याचं माती पडायला हे पण हे आधी किचन रूम बाथरूम सगळं झाकून निवेदन दिलं सांगितलं ना सगळ्या गोष्टी करून सुद्धा हलवायला घरच हे संध्याकाळ अरे यार काही तर मदत करा आम्ही संक्रांतीचा सण असून इथं सण करायला आम्ही सण म्हणता सण मग काय तोंडात अन्न नाही ना पाणी नाही आमच्या काय झालं मावशी घर उसळलं की दादा आमचं घर नाही नाही ते आहे मी बघण्यासाठी आलो याची करून आपण चौकशी करून कारवाई करायला होती काय कारवाई करायला आता आम्हाला राहायची सोय खायची सोय करा आता आमची काय ए सुनील आम्हाला 1000 रुपये देऊन गेले आम्ही तिथे राहिलो साहेब ठीक आहे मी मदत करतो ना राहिली तर मी आहे नाही काय करावंच लागते कोण आहे याला काय करा किती माणसं त्याला किती माणसं सोय करायची? माणसं आमच्या इथं 9-10 माणूस आहे उद्या आता काय म्हणजे 5 घरामध्ये किती माणसं माझ्या घरी 8-9 माणूस आहे म्हणजे 50 माणूस आहे आता याला काय करा हा ते कुठे असेल ना हे राहायला सोय राहायला घरदार सगळं करा आता आम्हाला आम्हाला सोय करा आमची आता जायची इच्छा असून नाही गेली साहेब मधामध्ये घरामध्ये नाही रे, पाहून राहू काय नका. सगळा पसारा गेला आहे ना इकडे तिकडे आमच्या तोंडामध्ये सकाळपासून रात्रपासून आमचे याला संध्याकाळचं आसरा आधी मोबाईल राहण्याची 15 महिनाभर 15 दिवस व्यवस्था करायची आणि इथलं काम बंद करून टाकायला लावायचं पहिले यायला व्यवस्था झाल्याशिवाय काम चालू करून द्यायचं आम्हाला तिकडे पैसे द्या द्यायला गेले तिकडे आम्हाला द्या नाही ना. 20,000 रुपये आम्हाला देऊन जा. त्यात ते कसं आहे तात्काळ मदत केली तुम्हाला ते हेमत भाऊ पाटलांनी दिली बाबा तात्काळ मदत म्हणून दिलेली आहे हा तुम्ही मांडू शकता अहो ते घर पडले मला त्याचे त्या राहण्याचं नियोजन लावा ना त्याचं मग त्याचे 50 माणसं आहेत किती घर आहेत आपली पूर्वी फक्त द्यायला सांगून आता हा जे कुठे जेव्हा ते? केलंय म्हणजे बाहेर कुठे तर असतं? घर पडले घराला महिन्यापासून दरवाजापासून घसरले आनंदानं करायला खायला आम्ही आनंदानं इथं गोदमामध्ये आहोत. हे पिल्लर आहेत काय हा हे असं गोल मारलेलं त्याने मसलीनं मारलेलं होतं होईना काय होईना म्हणून त्याने काम केलं. त्याच्या हिशोबाने एरीत लावून आले ते काय असं कोणी आमच्या पाठीशी उभा राहील ताई ताई आला तुला ताई इकडे या. आमदार साहेब बोल साहेबांना ताई ताई थांबा. ताई शांत घ्या. नाही, तुम्ही काळजी करू नका ताई. तुझंच घर गेले साहेब आमदार साहेब आमदार साहेब ताई शांत घ्या
आपल्या मतदारसंघामधला भाग आहे. तात्काळ हे काम थांबा साहेब. आणि जुन्या नक्षामध्ये हा वर घ्या, वरी नका हा तिकडे मला मत इकडे काय तुमच्या पोटावरून सकाळ बसून दोन मिनिटं हा थोडं असं सेंटर मध्ये हा. आमदार साहेब, आज ही घटना घडलेली आहे. यापूर्वी तुम्ही हे काम थांबवण्यासंदर्भात सूचना दिल्या होत्या, तरी ही दुर्घटना घडली. कोण जबाबदार आहे? याला महापालिका जबाबदार आहे आणि जो काम करणारा कंपनी आहे ती कंपनीचा जे आहे कॉन्ट्रॅक्टर ते जबाबदार आहेत. आज मला सांगा 7-8 घर आज रस्त्यावर आलेले आहेत. आज मला सांगा ताई आमच्या लढत आहेत आणि मला सांगा ही आज सणासुदीचा दिवस आहे आणि संक्रांतीचा दिवस, महिलेचा चांगला दिवस असताना अशी घटना योग्य नाही. आणि काम करताना जेव्हा मला इथल्या सगळ्या नागरिकांनी मला निवेदन दिलं त्यावेळेस मी कमिशनरला सांगलं होतं की हे जे पाय आहे ते मजबूत करा. तर ते आता हे ढासळ्यानिमित्त परेशान झालो, कारण कंपाऊंड भिंत जे आहे व्यवस्थित बांधली नसल्यामुळं ते हे घटना घडलेली आहे. जे आज या कंपनीचे जे आहे चौकशी करून महापालिकेला आयुक्ताला सुद्धा सांगलेलं आहे किंवा याची चौकशी करा आणि तात्काळ या कंपनीला काम थांबवून लगेच कारवाई करा म्हणून सांगितलेलं आहे. आणि याचं पुनर्वसन जे पूर्ण जे साईडला जे घरं आहेत याला पुनर्वसन केलं पाहिजे महापालिकेनं, तेव्हाच हे बांधकाम चालू केलं पाहिजे. भाऊ, शहराच्या एवढ्या मध्यवर्ती भागात असं एवढं खदानी प्रमाण काम चालू आहे, एवढं धोकादायकरित्या काम चालू आहे, महापालिकेचं लक्ष नाही. कोण जबाबदार आहे सगळ्या घटनेला? याला महापालिका आणि कंपनी जी आहे ते दोषी आहेत. एक कॉन्ट्रॅक्टर जे आहे ते दोषी आहे. याचं व्यवस्थित बांधकाम करताना व्यवस्थित बांधकाम केलं पाहिजे होतं. आता ते व्यवस्थित बांधकाम केलं नाही. इथले नागरिक आहेत, तुम्ही पण विरोध करून सुद्धा काम सुरूच राहिलं, काय म्हणतात? विरोध करा म्हणजे त्यानं अगोदर व्यवस्थित करून घ्यायला पाहिजे होतं, कारण आम्ही सांगून मी त्यानं काम केलं नाही व्यवस्थित. त्याच्यामुळे 100% त्याच्यावर कारवाई होईल. उपेशन होतं साहेब महिनाभर आज महापालिकेला सुद्धा सांगितलेलं आहे की कमिशनर साहेबाला आता बोललो याची राहायची सोय करा आणि जे आहे पुनर्वसन या घराचे जे आहे बाजूचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि तात्काळ याला राहण्याची सोय, खाण्याची सोय याची व्यवस्था झाली पाहिजे असं सांगितलेलं आहे. घरातलं नुकसान मंडळाकडून जागा हस्तांतरित करण्यात आली. त्यावेळेस हस्तांतरण करण्याच्या अगोदर या वस्तीतल्या लोकांनी इथं पंचशील ध्वज गाडला होता आणि पंचशील ध्वजाच्या त्यावेळेस तत्कालीन तहसीलदार किरवले साहेब होते. त्यांनी मध्यस्थी केली आणि त्यांच्या मध्यस्थीकडून संबंधित कलेक्टरकडे गेलो आणि कलेक्टरकडे गेल्यानंतर त्यावेळी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेसाठी जागा आरक्षित झाली होती. परंतु याकडे दुर्लक्ष न करता संबंधित कलेक्टरची जशी बदली झाली तात्कालिक की त्याच्यानंतर ही जागा व्यावसायिक याच्यासाठी आणली आणि या ठिकाणी बेकायदेशीर बगर परवानगीचं शॉपिंग मॉल या ठिकाणी उभं राहते, जेणेकरून म्हणजे गेल्या वेळेस लोकसभेची निवडणूक होत होती. निवडणूक निकालच्या दिवशी या जागेचं काम सुरू झाले. हे विशेष आहे. म्हणजे जेणेकरून म्हणजे कोणाचंही लक्ष नसताना हे केलं आहे. आणि जागा सोडताना आजूबाजूला जागा सोडायला पाहिजे. आजूबाजूला जागा नाही सोडली, बाजूचे घरं आहेत आणि जागाच न सोडल्यामुळं आज गडाची पडझड झाली आहे. जी सुदैवानं या ठिकाणी जीवितहानी झालेली नाही, परंतु हे बेकायदेशीर कामाची कायदेशीर चौकशी व्हावी आणि ज्यांनी कोणी केलेलं असेल हे कृत्य, जे कोणी असेल त्यांना कायदेशीर शिक्षा व्हावी आणि ज्यांची घरं पडलेली आहेत त्यांना तात्काळ सनदिका शासकीय रकमेमध्ये बांधून देण्याचं काम त्यांनी करावं.